तर धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। शिंदे फडणवीसांनी सरकार म्हणून ठामपणे पाठीशी उभं राहावं। धनगर आरक्षणावरून गोपीचंद पडळकरांनी सरकारला ही विनंती केली आहे। आरक्षणावरून कुणीही राजकारण करू नये असंही त्यांनी म्हटलंय। राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं मी डोळ्यानं पाहिलं असल्याचं पडळकरांनी म्हटलंय। तुम्ही आमची सगळी कामं केली, पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि राज्य हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला। आमच्या लोकांना एवढाच विश्वास आहे की एकनाथजीराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय ना काय यामधून मार्ग काढतील। हा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे ना। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका ताकदीने दाखल करतोय। सरकार म्हणून तुम्ही आमच्या सोबत ठामपणे उभं राहावं। राजकारण कुणीच करायचं नाही। राजकारण करणाऱ्यांची माती झालेली मी माझ्या डोळ्याने अनेक वेळा बघितली आहे। हे तर कुणाचं नाव टाकलं कुणाचं नाही नाव टाकलं आपण सगळ्यांनी खाली येऊन बसायचं, ही आपली सगळ्या अहिल्या भक्तांची तयारी असली पाहिजे। राजकारण करण्याला 364 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत। चिंता करू नका। गोपीचंदचं रक्त प्रस्थापितांच्या छाताडावरती नाचणार आहे। आपल्या लोकांच्या विरोधामध्ये करणार नाही।